उग्र बाहुबली। गाईज आम्ही बसलो ऑटोमध्ये. ऑटोचा इथे एमपीमध्ये काय म्हणतात खूप वेगवेगळे व्हेकल्स आम्ही ट्राय केलेत. मावशी हमको बहुत अच्छा लग रहा है, हम रिक्शे से डाउन कर रहे हैं। थोड़ी सी गाड़ी है, उसकी वजह से वो चढ़ नहीं पा रही। और ये नको भाई. तो आमचा शेवटचा दिवस आहे मध्य प्रदेशमध्ये. आम्ही आहोत मध्य प्रदेशच्या मेहरमध्ये. खूप सारे प्लॅन्स होते पण तिकडे एवढी गर्दी आम्ही थोडे प्लॅन चेंज केले. आता आम्ही मध्य प्रदेशच्या मेहरमध्ये. मग आज शेवटचा दिवस आहे. तिकडे फिरून नंतर मग मी घरी जाऊ. 2 hours later. काहीच तुम्ही बघू शकतात आमचा वंश. औरत बनने का शौक है, औरत बनने का शौक है. ए भाई 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 ओ भाई 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 ये सब क्या देखना पड़ रहा है. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा. चल रे. 20 minutes later. बाय बाय मामी. भेटू आपण वरती. भेटूया वरती मंदिरात. बाय 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 आई. बाय मामी. बाय वरती भेटू. हा का भेटू. बाय. क्या हो रहा है भाई, यहाँ पे क्या हो. आम्ही आलो आहोत मध्य प्रदेशच्या मेहरमध्ये. 51 शक्तीपीठापैकी एक आहे थोडेसे पावणे शकतो. आणि तिथे जायला 1000 पायऱ्या घ्यायचे. 10 पायऱ्यांमध्येच वाट लागली. लेवल ऑफ डेडिकेशन गाईज. पायऱ्या आहेत ना आताचे 800 झाल्या. अजून 200 पायऱ्या. बघा फायनली 1100 पायऱ्या चढून आलो. किती गर्दी बघा. भाई साहब या वयात पण एवढा फास्ट. तिकडून गेलेलो वरती. आता इथून खाली चाललो. काय गाईज तुम्हाला जर रोपवेने यायचं असेल तर तुम्ही रोपवेने पण येऊ शकतात. पायऱ्या खाली उतरायला पण थोडा त्रास होईल. मावशी पायऱ्या उतरायला पण केवढा ट्रेन त्रास. उतरायला काही वाटलं नाही पण उतरायला भयंकर लय पाय दुखतात आहे. डोके थकली आता मी. बड़ी उम्र में. हाँ ना, इतनी बड़ी उम्र भी नहीं, मेरी उम्र भी ज्यादा नहीं है. तीन रस्ते
माझं पाय बघ कवरं काप चालला. दादा सांगणार आहे तुम्हाला कसं वाटलं दर्शन आणि तुम्हाला माहिती साठी दर्शन हा खूप छान झाला. 2 वेळा दर्शन केलं. अच्छा असाच गेलो होतो सर्वांकडे. एकदा दर्शन झाला नंतर आमची आत्या इथे खाण्यासाठी जास्त ऑप्शन्स अवेलेबल नाही आहेत जे आपल्याकडे भेटतात. यही इधर. ए भाई 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 ए भाई 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 गुस्सा आहे भाई भाई काय कुठल्या हॉटेल पण पाहिजे ना म्हणजे ना एकदम म्हणजे आता तर इकडंच आहे. लंचमध्ये आहे व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी असते का पण बिर्याणी राहता रस्ता पण ओ पुलाव होता आहे मावशी. नाही दम बिर्याणी असते ना व्हेजमध्ये. ठीक आहे चल जा. इकडे बघा बिना डिग्रीचे फिजिओथेरपिस्ट. अरे भैया मधीलच बसला ते उडून या रूम बघून मला आमच्या हॉस्टेलची आठवण येते. आमच्या हॉस्टेलला पण असेच रूम होत्या. सकाळच माणसनी काय आणले रे बाहुबली. मी जाऊ महिष्मती के होने वाले सम्राट. महिष्मती के होने वाले सम्राट अमरेंद्र बाहुबली. तू असं रिॲक्शन दे ना 3 वेळा. ये तो डरते का तू. तो बघ ना असं थोडी स्ट्रॉंग बोलतात ना डर के आंखों में आंखें डाल के देखो. चल guys this trip is arranged by Dakshata Travels. Dakshata Travels basically तो पूर्ण ट्रिप लाईक दक्षता ट्रॅव्हल्सने अरेंज केले. स्पॉन्सर नाही केली अरेंज. मोस्ट ऑफ आमच्या ट्रिप दक्षता ट्रॅव्हल्सच असतात आणि आम्ही नेहमी त्यांच्यासोबतच जातो. जर ट्रॅफिक अवॉइड केली तर ओव्हरऑल ट्रिप खूप छान होती. म्हणजे जांबारी एक नंबर. तुम्हाला कसं वाटलं ट्रिप? पहिली ट्रिप होती. आता फॅमिली सांगत होती आमची एकदम बरोबर नियोजन असतो. तर आलो आम्ही. तर यावेळेस दीप्ती दिदी नव्हती म्हणून जरासा आम्हाला. तू खरंच सांगेल ना. नाही आजची ती फक्त ट्रॅफिकमुळे थोडासा प्रॉब्लेम झाला नाही का. बाकी सगळं ओव्हरऑल ठीक होतं. ट्रॅफिकमुळे आमचा पूर्ण प्लॅनिंग पूर्ण शेड्यूल आमचा चेंज. पूर्ण वाट लागली. आम्हाला जिथे पोहोचायचं होता 12ला जिथं आम्ही पोहोचलो संध्याकाळचे 6 वाजता. पण दर्शन वगैरे सगळं झाले ना. दर्शन एकदम व्यवस्थित झाला. राम मंदिर आम्ही अयोध्याला चाललेलो तर तिथे जास्त ट्रॉफिक असल्या कारणाने आम्ही या साईडला आलो मेहर या गावात मध्य प्रदेश शारदा देवीचा दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो. लाईक 51 शक्तिपीठ आहेत ना त्याच्यामधून त्यातलं एखादा हा शक्तिपीठ आहे. आणि 1100 पायऱ्या चढायच्या होत्या. 1100 जाम वाट लागलेली पण मज्जा आलेली. एक मस्त होता. आणि सो निंगू त्यांनी अनबॉक्सिंग केले माहिती. त्याने बाहुबलीचं हत्यार घेतलं सगळं. काही तू कबड्डी प्लेअर आहे त्याच्या मागे नको लागू तू. आणखी एक गोष्ट लाईक इथे खूप जास्त थंडी वाजते. जे ट्रिपसाठी येणार असतील त्यावेळी बाई म्हणजे आम्ही मुंबईवाल्यात आम्हाला थंडीची बिलकुल सवय नाही ना. इथं तर जाम हालत खराब झाले. सर्दी ना सगळं. मुंबईमध्ये 2च असतात ना रे भाई. एक तर मान्सून ना समर. विंटर तर मुंबईमध्ये बिलकुल नसते. इथं तर 12 महिने थंडी असते.
आपण आपल्याकडे बसू कशा ऑटोमध्ये? आम्ही पहिले असं बसतो फिरायला आलो म्हणून आम्ही या ऑटोमध्ये बसतोय. या ऑटो आमच्याकडे 3च माणसं बसतो ऑटोमध्ये. इकडे 5-6 माणसं बसतो ऑटोमध्ये आणि पकडून राहायला लागतंय. आमच्या भिवंडीच्या ऑटोमध्ये आणि या ऑटोमध्ये खूप फरक आहे. पण ते ओपन ऑटो त्या भारी होते ना. इलेक्ट्रिक